खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 येथील एका शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनधिकृत क्रिकेटचे टर्फ बनविण्यात आले आहे। सदर मैदानातून टाटा पॉवर व मध्य रेल्वेची 1,10,000 व्होल्टची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे। इतक्या उच्च दाबाखाली टर्फ बनवण्यास विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकते, म्हणून टर्फचे बांधकाम न करता मैदानावर फक्त लॉन टाकण्यात यावे, ज्यामुळे मैदान सर्व खेळांसाठी उपयुक्त होईल, अशी मागणी आम आदमी पार्टीने नगर परिषदेकडे केली आहे। त्याकरिता नगर परिषदेसमोर 3 दिवसीय धरणे आंदोलन केले होते, परंतु नगर परिषदेमार्फत सदर मैदानाचे 70% काम पूर्ण झाले असून आता काम थांबवणे अशक्य आहे, असे उत्तर देऊन डावलण्यात आले आहे। नगर परिषदेने सदर बांधकाम करण्याअगोदर टाटा पॉवर व मध्य रेल्वेची कोणतीही परवानगी घेतली नाही व बांधकाम झाल्यानंतर टाटा पॉवरकडे परवानगीसाठी अर्ज केले आहे। खोपोली नगर परिषद जगातील एकमेव अशी संस्था आहे जिथे काम झाल्यानंतर काम करण्यासाठी परवानगी मागत आहेत। सदर प्रकरणी टाटा पॉवर व मध्य रेल्वेने नगर परिषदेला नोटीस बजावली असून सदर अनधिकृत टर्फ बांधकाम तोडण्यात यावे असे सांगितले आहे। टर्फ बांधकामाकरिता नगर परिषदेने अनियमितता केलेली आहे। टाटा पॉवर व मध्य रेल्वेची परवानगी घेतली नाही व नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये बुडवले व आपल्या पदाचा दुरुपयोग केला, म्हणून खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रभाकर डॉक्टर पंकज पाटील यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्यांनी बांधकाम करिता खर्च केलेले सर्व पैसे त्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावे, या मागणीकरिता आम आदमी पार्टीतर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत व गरज पडल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत, असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटक सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले। सदर आंदोलनाकरिता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंग शेरे, रायगड जिल्हा संघटक सचिव चिमाजी शिंदे, अलिबाग तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अजय उपाध्ये, पक्षाचे वरिष्ठ नेते मनोज घरत, खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तूरचंद राठोड, खोपोली शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी, किशोर पाटील आदी उपस्थित होते। खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 येथील एका शाळेच्या मैदानासमोर नगर परिषदेने एक अनधिकृत टर्फ बनवलेले आहे। सदर मैदानावरून टाटा पॉवरची व मध्य रेल्वेची 1,10,000 व्होल्टेजची विद्युत वाहिनी जात आहे। आम आदमी पार्टीने नगर परिषद समोर 3 दिवस आंदोलन केले होते का आपण सदर टर्फचे काम करू नये, सदर मैदानावर कोणतेही बांधकाम करू नये, कारण तेथे बांधकाम करणे हे धोकादायक आहे, मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो। तरी नगर परिषदेने जिद्दीने ते काम पूर्ण केलेले आहे। आता टाटा पॉवरने आणि मध्य रेल्वेने नगर परिषदेला नोटीस बजावलेली आहे का आपल्याला सदर बांधकाम तोडावे लागेल। सदर बांधकामासाठी नगर परिषदेचे 70 लाख रुपये खर्च झालेले आहे। आता हे 70 लाख रुपये कोण देणार? खोपोली शहराचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील हे आपला मनमानी कारभार चालवत आहेत। त्यांनी जनतेच्या कराचे 70 लाख रुपये खर्च करून टर्फ बनवलेला आहे आणि आता तो टर्फ पण तुटणार आहे। त्यामुळे पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून सदर पैसे भरावे व पंकज पाटील यांना बडतर्फ करावे, यासाठी आम आदमी पार्टी आज अलिबाग येथे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आज आम्ही धरणे प्रदर्शन करणार आहोत व आम्हाला जर इथे न्याय न मिळाला तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत। गरज पडल्यास आम्ही आझाद मैदानावर सुद्धा आंदोलनाला जाणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।